आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। साखरेचे दर वाढल्यानं चहाच्या किमतीमध्ये 5 रुपयांनी वाढ। चहाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं चहाप्रेमींच्या खिशाला कात्री। सरकारनं साखरेचे दर कमी करावेत, नागरिकांची मागणी। भारत मोठा साखर उत्पादक देश असताना साखरेचा साठा 9 वर्षातील निच्चांकी पातळीवर का गेला? मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा। इथेनॉलसाठी ऊस वापरण्याच्या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी। मुंबईतील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या बांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन। बांद्र्यातील रंगशारदा इथल्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानावर ठाकरे गटाचं आंदोलन होणार। ऑनलाईन गेमिंग फसवणूक प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई। अनंत जैन उर्फ सोंटू जैन आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित नागपूर, गोंदिया आणि अहमदाबादमधील 12 ठिकाणी ईडीचे छापे। मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून तक्रारदाराकडून तब्बल 58,42,00,000ची फसवणूक। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी। नागपूर आदिवासी विकास कार्यालयाबाहेर 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या। तुकाराम मुंडेंच्या आदेशानंतर दुकानदारांकडून सुटं तेल विकणं बंद। भेसळ, चुकीचं लेबलिंग, असुरक्षित साठवणुकीमुळे एफडीएचा निर्णय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार। हातावर पोट, रोजंदारी करतो, पॅकिंगचं तेल घेऊ शकत नाही, सुटं तेल मिळणार नाही तर घरात खायचं काय आणि कसं? जळगावातल्या ग्रामीण भागातल्या महिलांचा प्रश्न। पॅकिंग तेल भेसळयुक्त नसतं याची काय गॅरंटी? महिलांकडून सवाल उपस्थित। भाजपा आमदार नरेंद्र मेहता हायकोर्टापेक्षा मोठे आहेत का? मीरा भाईंदर आयुक्तांची हायकोर्टाकडून खरडपट्टी। मेहतांच्या पत्राआधारे विकासाविरोधात कारवाई करताना कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल पालिका आयुक्तांना सुनावलं। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सुविधांचा बोजवारा। तुटलेली स्वच्छतागृह, दुर्गंधीमुळे रुग्ण नातेवाईक संतप्त। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। आठवडाभरामध्ये स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये अमराठी चालकांवर आजही परिवहन विभागाकडून कारवाई। परिवहन विभागाची 10 भरारी पथकं विविध ठिकाणी तैनात। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये एकूण 3,900 वाहनधारकांची तपासणी तर 722 वाहनधारकांना नोटीस। महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची तर मराठी शिकली पाहिजे। रिक्षा चालकांच्या मराठीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचं समर्थन। जिथे व्यवसाय करतो तिथली भाषा शिकली पाहिजे असंही गिरिराज सिंह यांनी म्हटलंय। खारघरमधल्या उद्घाटन सोहळ्यावेळी गिरिराज सिंह यांनी हे भाष्य केलं। मुंबईमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ होणार। रिक्षाचं भाडं किमान 27 तर टॅक्सीचं 33 रुपये होणार। त्यामुळे इंधनाच्या दरांचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार। व्हायरल व्हिडिओमधील ट्रेन सध्या सेवेत नाही। रेल्वेतून रिक्षा नेतानाच्या व्हायरल व्हिडिओवर रेल्वेचं स्पष्टीकरण। मराठी सक्तीमुळे रिक्षासह यूपी बिहारला परतत असल्याचा दावा करण्यात आला होता। हायकोर्टानं अॅनालॉग पनीर विकणाऱ्या रेस्टॉरंटला फटकारलं। अॅनालॉग पनीर लोकांना खायला दिलं, आता तुम्ही थोडं भोगा। एफडीएच्या कारवाईला तत्काळ स्थगिती देण्यास नकार। लासलगाव रेल्वे स्थानकाजवळचं ऐतिहासिक 150 वर्ष जुनं रेल्वे फाटक कायमचं बंद। इंग्रजांच्या काळापासून सुरू होतं फाटक। अवजड वाहतूक आता बाह्यवळण मार्गावर वळवली। रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून उड्डाणपूल आणि अंडरपासची सुविधा। हिंगणी माळेगाव ठेका मार्गावर वाघाचं दर्शन, यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण। वन विभागानं कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून हालचालींवर नियमित लक्ष ठेवण्याची मागणी। वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। ठाणे शहर वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांनी यावर्षी देशाची सीमा सांभाळणाऱ्या जवानांना राखी पाठवण्याचा अनोखा संकल्प केला। 1001 रक्षा सूत्र सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प। अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या आणण्याच्या अंबड तालुक्यामधल्या जामखेडमधल्या अंगणवाडीमधला प्रकार। पोषण आहाराचा पुरवठा तत्काळ बदला, गावकऱ्यांची मागणी।